आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित केले आहे। आपल्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकार कोणत्या धोरणांवर काम करणार याचा त्यांनी उल्लेख केला आहे। वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा आणि बंगाल देशातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले। तसंच महिलांच्या सुरक्षतेबाबत समाज म्हणून जागृत होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनी देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं। लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिलंच भाषण असल्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती। आपल्या तिसऱ्या कार्यकाळात कोणत्या ध्येय धोरणांनुसार कामकाज होईल यावर मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केला। तसेच वन नेशन वन इलेक्शन, समान नागरी कायदा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली। बांगलादेशातील परिस्थितीवरही पंतप्रधानांनी यावेळी भाष्य करताना तेथील वातावरण लवकरात लवकर पूर्वपदावर यावं अशी आशा व्यक्त केली। त्याचबरोबर कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा असल्याचं सांगतानाच समाज म्हणून आपल्याला त्याबाबत जागृत होण्याची गरज आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं।